नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वीणावाणी प्री प्रायमरी स्कूल जत येथे संस्थेचे अध्यक्ष विजय नुंगनूर सर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी वीणावाणी प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजय नुंगनूर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून SRVM व ज्युनियर कॉलेजचे बोराडे सर उपस्थित होते. यावेळी प्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचा तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. झेंड्याला मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला LKG UKG विद्यार्थ्यांनी देशाबद्दल प्रेम व्यक्त केले. पालकांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. नंतर विद्यार्थ्यांचे डान्स कार्यक्रम झाला. अशा प्रकारे वीणावाणी प्री प्रायमरी स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन विजय नुंगनूर सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन विजय नुंगनूर सर व त्यांचे सुवाद्य पत्नी मीनाक्षी नुंगनूर, त्यांची मातोश्री, अध्यक्ष बोराडे सर, पत्रकार राजू ऐवळे, माजी उपसरपंच श्रीदेवी ऐवळे, विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष बोराडे सर काय म्हणाले ते आपण पाहू. महत्वाचं म्हणजे ही शाळा चालू होऊन बरोबर 5 वर्ष आहे. तर शाळा ज्यावेळी त्यांनी सुरू केली त्यावेळेला फक्त 14 विद्यार्थी होते आणि ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी एवढी प्रगती केली आहे की आज आपल्याला समोर 100 विद्यार्थी दिसत आहेत. आणि हे 100 विद्यार्थी सुद्धा त्यांनी क्वालिटीचे तयार केले. आता जी भाषणं ऐकली त्या भाषणामध्ये जवळजवळ 31 विद्यार्थ्यांनी भाषणं केली. छोटी मोठी भाषणं असू देत, काही मराठीमध्ये केली, काही इंग्लिशमध्ये केली. तर त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो. आणि त्याने ज्या शिक्षकाने हे घडवून घेतलं त्या नुंगनूर सरांच्या टीमने, त्यांचंही मी अभिनंदन करतो. सुरुवातीला की लहान मुलांना शिकवणं एवढं सोपं नाही, कारण एक तर त्यांची मानसिकता वेगळी असते. पहिल्यांदा त्यांची मानसिकता जपायला पाहिजे, त्यांना मूडमध्ये आणलं पाहिजे आणि मूडमध्ये आणून मग तुमचं जे काय आहे ते अकॅडमिक घडवून घेतलं पाहिजे, करायला पाहिजे. तर हे फार अवघड असते. आणि माझ्या आता लक्षात आलं की वरच्या वर्गांना शिकवणं एक वेळ सोपं आहे पण खालच्या वर्गांना शिकवणं खरंच अवघड आहे. आणि ते टीम तुमची फार चांगल्या पद्धतीने काम करते. त्यावेळेला तुमच्या टीमचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि नुंगनूर सरांचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं की ही संस्था एक छोटीखानी संस्थाच आहे. शाळा सुरू केली, डान्स क्लासेस आहेत, ही छोटीखानी संस्था मी म्हणतो. मला ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि इतर ठिकाणी आपण जेव्हा बघतो शाळेचा मुख्याध्यापक झेंडावंदन करतो किंवा संस्थेचे पदाधिकारी झेंडावंदन करतात, संस्थेचे अध्यक्ष झेंडावंदन करतात, पण ह्यांनी दुसऱ्याला मान दिलाय. हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे, हा नुंगनूर सरांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि ही शाळा अतिशय कडक शिस्तीत वाटते. आता हे सगळे डिसिप्लिन मला दिसतंय आणि डिसिप्लिनला मी फार महत्व देतो. जिथं जिथं डिसिप्लिन असतं तिथं ती संस्था किंवा ती सिस्टीम, ती शाळा, काय जे काय असेल ते चांगलंच चालतं. डिसिप्लिन बिघडली की सगळंच बिघडतं. आणि मी SRM मध्ये 34 वर्ष काम केल्यामुळं डिसिप्लिन ही चीज काय मला चांगली माहिती आहे आणि मी स्वतःच डिसिप्लिनड आहे. आणि म्हणून स्वतः डिसिप्लिन मध्ये राहिलं की ते कुटुंब पण डिसिप्लिन मध्ये राहतं, आपले पाल्य डिसिप्लिन मध्ये राहतात. तर त्यासाठी सेल्फ डिसिप्लिन जे आहे, स्वयंशिस्त ज्याला म्हणतात, ती आपल्यामध्ये पहिल्यांदा रुजवायला शिकलं पाहिजे. आणि मग आपण आपल्या पाल्यांना किंवा समाजाला आपण त्याबद्दल थोडंसं बोलू शकतो, सांगू शकतो. तेव्हा हे वेल डिसिप्लिन्ड स्कूल मला वाटली. त्यामुळे ह्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती चांगली होणारच आहे, त्यात काय वाद नाही. मी आताच म्हटलं की जिथं डिसिप्लिन असतं तिथं ती प्रगती होतच राहते. डिसिप्लिन बिघडली की सगळंच बिघडतं. आणि तिथं क्वालिटीला जे आहे ते क्वालिटीला वाव देण्यापेक्षा मी म्हणतो एक 5% तुम्ही कमी शिकवा, पण मुलांच्या मध्ये डिसिप्लिन आणा, तुमच्या स्टाफमध्ये डिसिप्लिन आणा. तुमच्या एकूण कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं तर माझ्या लक्षात आलं की यू आर वेल डिसिप्लिन्ड मॅन and your score is also well disciplined, your staff is also well disciplined. तर या डिसिप्लिनसाठी सगळ्यांच्या टाळ्या व्हायला पाहिजेत की अशी शिस्त अगदी क्वचित ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून मला एक लक्षात आलं की सरकारी शाळांच्या पेक्षा खाजगी शाळांच्याकडे पालकांचा कल का आहे हे आता लक्षात येते. खाजगी शाळांमध्ये पर्टिक्युलर लक्ष दिलं जातं, डिसिप्लिन आणली जाते आणि शिक्षणाचं चांगल्यापैकी काम होतं. म्हणून थोडासा कल खाजगी शाळांच्याकडे वळायला लागलेला आहे. ती काय पालकांची चूक नाही, त्या सिस्टीमचा दोष असतो.
त्याच्या सिस्टीमचा प्लस पॉईंट असतो. खाजगी शाळांमध्ये प्लस पॉईंट आहेत, काही सरकारी शाळांमध्ये थोडेसे प्लस मायनस होत राहते आणि म्हणून प्राधान्य जे दिलं जातं ते खाजगी शाळांना दिलं जातं. हे आता आपल्याला आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी आता इंग्लिश मिडियम स्कूल आणि इंग्रजीमध्ये लोकांनी भाषण केलं. ह्या आता 31 मुलांनी भाषण केलं, त्यामध्ये जवळजवळ माझ्यामध्ये 20 ते 22 मुलं इंग्रजीमध्ये बोलली. इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात आणि ते वाघिणीचं दूध पाजण्याचं काम निमनूर सर आणि त्यांची टीम करते. त्याबद्दल एकदा त्याचं मी स्पेशल अभिनंदन करतो. आणि इथं मागं बसणं हा फरक वेगळा, इथं स्टेजवर येऊन प्रत्यक्ष बोलणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. ज्यावेळी तो मुलगा किंवा कोणी व्यक्ती ज्यावेळी स्टेजवर येते आणि पुढचा मॉब बघते त्यावेळेला त्याला काही वेळेला फोबिया येतो, त्याला फोबिया म्हणतात. त्याला सगळं येत असतं पण सांगायचं त्यावेळेला होत नाही, धाडस होत नाही, फोबिया. तर असा कोणाच्यात फोबिया मला दिसला नाही. एक माळी मुलगी होती पण तिलाही परत डेअरिंग केलं, तिलाही तिने मॅडमनी प्रमोट करून बोलायला लावलं. तरी सगळी मुलं चांगली मुलं, काय काय तरी मुलांचं मला ते पुढाऱ्यासारखं भाषण वाटलं. एवढ्या मोठ्या होतात आता इथे 1-2 मुलं आहेत, भारी वाटले. भविष्यातला पुढारी होणार तो असं मला वाटायला लागले. चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही. नेतृत्व गुण हे असायलाच पाहिजे आणि नेतृत्व गुण, भाषण कला ही ह्या लहान मुलांच्या पासून हे रुजू तुम्ही केलंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन सर. हे फार, कारण केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही. मुलांना स्टेज डेअरिंग यायला पाहिजे, जनरल नॉलेज यायला पाहिजे, कसं बोलायचं त्याचं ज्ञान यायला पाहिजे. ते तुम्ही लोक करता, तुमचा स्टाफ करतो, त्याबद्दल तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्या स्वातंत्र्य निमित्तानं मला निगनूर सरांनी बोलवलं एक प्रमुख पाहुणा म्हणून, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि परत एकदा सर्वांना स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.